नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव साळके तुम्हा सर्वांचं स्वागत करतो यस जे फार्मा या यूट्यूब चॅनलमध्ये. तसंच आपलं जे ॲप्लिकेशन आहे यस जे फार्मा या ॲप्लिकेशनमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण बेसिक फार्माकॉलॉजीचे काय बघत आहेत, MCQs बघत आहेत. ओके, या अगोदर आपण बेसिक फार्माकॉलॉजीवर 2 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. ते म्हणजे विद्यार्थी मित्रांनो पार्ट 1 आणि पार्ट 2. ओके, तर त्यामध्ये आपण काही MCQs काय केलं डिस्कस केलेलं आहे, त्याचं एक्सप्लेनेशनसुद्धा दिलेलं आहे. ते व्हिडिओ तुम्ही आत्तापर्यंत जर बघितले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आजच्या व्हिडिओच्या, तुम्ही ते बघू शकता. ओके, तसंच मग आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण काही महत्त्वाचे MCQ डिस्कस करणार आहोत. ओके, त्यामधला पहिला MCQ जर तुम्ही बघितला तर बघा इथं त्यांनी दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? वीकली ॲसिडिक ड्रग. बघा त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे कशाबद्दल? वीकली ॲसिड ड्रग्सबद्दल. त्याच्यामध्ये त्यांनी 4 स्टेटमेंट दिले. त्या 4 स्टेटमेंटमधलं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला राईट स्टेटमेंट कोणतं आहे ते ओळखायचं आहे. ओके, सर्वात अगोदर तुम्हाला माहीत असू द्या, सगळे जे ड्रग असतात विद्यार्थी मित्रांनो ते काय असतात? वीक इलेक्ट्रोलाइट असतात. वीक इलेक्ट्रोलाइट्स असतात. ओके, मग ॲसिडिक ड्रग जर असले तर ते वीक ॲसिडिक ड्रग असतात, वीक ॲसिडिक, आणि काही असतात मग वीक बेसिक ड्रग आहे का नाही, वीक बेसिक ड्रग. आपल्याला वीकली ॲसिडिक ड्रगबद्दल हा प्रश्न विचारलेला आहे. ओके, मग बघा त्यांनी पहिलं स्टेटमेंट दिलेलं काय? वीकली ॲसिडिक ड्रग्स आर बाउंड प्रायमरीली टू अल्फा-1 ॲसिड ग्लायकोप्रोटीन इन द प्लाझ्मा. हे स्टेटमेंट बरोबर आहे का? नाही, हे चुकीचं आहे. आपण पहिल्याच व्हिडिओमध्ये काय केलं होतं, याच्या अगोदर जो पार्ट 1चा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याच्यामध्ये सांगितलं होतं की जे ॲसिडिक ड्रग असतात तर ते कुठे बाउंड होतात? प्लाझ्मामध्ये. प्लाझ्मा प्रोटीन्स असतात वेगवेगळे आहे की नाही, ग्लोब्युलिन झालं, अल्ब्युमिन झालं आहे की नाही. तर ॲसिडिक ड्रग विद्यार्थी मित्रांनो प्लाझ्मामध्ये जो प्रोटीन आहे कोणता? अल्ब्युमिन, त्याला काय होतात? बाइंड होतात. म्हणजे ॲसिडिक ड्रग कुठे बाउंड होतात? तर अल्ब्युमिनला. ओके, मग हे स्टेटमेंट बरोबर आहे का? नाही, चूक आहे. इथं त्यांनी काय दिलं? अल्फा-1 ॲसिडिक ग्लायकोप्रोटीन. ओके, मग बेसिक ड्रग जे असतात ना विद्यार्थी मित्रांनो, बेसिक ड्रग ते कुठे होतात माहिती आहे का बाइंड तुम्हाला? तर ते होतात अल्फा-1 ॲसिडिक ग्लायकोप्रोटीनला. अल्फा-1 ॲसिड ग्लायकोप्रोटीनला. ओके, एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. आलं लक्षात? त्यानंतर दुसरं स्टेटमेंट मग बरोबर आहे का ते बघा दुसरं स्टेटमेंट काय दिलं त्यांनी? ॲसिडिक ड्रग किंवा वीकली ॲसिडिक ड्रग आर एक्सक्रिटेड फास्टर इन अल्कलाइन युरिन. हो, हे बरोबर आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं डिफरंट मीडियम असलं की तिथून एक्सक्रिशन जास्त होते आणि सेम मीडियम जर असलं तर ॲब्झॉर्प्शन जास्त होते. मी असं सांगितलं होतं. म्हणजेच काय? फॉर एक्झाम्पल ॲसिडिक ड्रग आहेत तर ते एक्सक्रीट जर व्हायचे असतील तुम्हाला एक्सक्रीट, तर विद्यार्थी मित्रांनो कुठे एक्सक्रीट होतील? ते बेसिक युरिनमध्ये, म्हणजे अल्कलाइन युरिनमध्ये. आलं लक्षात? आणि जर बेसिक ड्रग असतील विद्यार्थी मित्रांनो तर ते कुठे एक्सक्रीट होतात? तर ॲसिडिक युरिनमध्ये. ओके, मग त्यांनी इथं काय दिलेलं आहे? वीकली ॲसिडिक ड्रग आर एक्सक्रिटेड फास्टर इन अल्कलाइन युरिन. तर हे बरोबर आहे. ते फास्टली अल्कलाइन युरिन जर केलं तर इझिली काय होऊ शकतं? एक्सक्रीट होऊ शकतात. मग याचा ॲडव्हान्टेज कोणता आहे? याचा आपण उपयोग घेऊ शकतो. कसं? फॉर एक्झाम्पल आपल्याला जर पॉयझनिंग झाली कोणत्या ड्रगची? ॲसिडिक ड्रगची. कोणत्या ड्रगची? ॲसिडिक ड्रगची जर पॉयझनिंग झाली तर त्याला जर आपल्याला लवकर एक्सक्रीट करायचं असेल तर आपण काय करू शकतो? त्या व्यक्तीचं युरिन जे आहे ते बेसिक करू शकतो का नाही. बेसिक युरिनमध्ये हे ॲसिडिक ड्रग काय होतात? लवकरात लवकर एक्सक्रीट होऊन जातील आहे का नाही. तर त्या पॉयझनिंगमध्ये, ॲसिडिक ड्रगच्या पॉयझनिंगमध्ये आपण त्या व्यक्तीचं युरिन जे आहे ते बेसिक करू शकतो. हा त्याचा एक ॲडव्हान्टेज आहे. ओके, पहिलं जे ऑप्शन होतं ते चुकीचं आहे. दुसरं ऑप्शन बरोबर आहे. मग तिसरं बरोबर आहे का बघू? आर हायली आयोनाइज इन द गॅस्ट्रिक ज्यूस. हे चुकीचं आहे. बघा, हायली आयोनाइज राहतात का ते ॲसिडिक ज्यूसमध्ये किंवा गॅस्ट्रिक ज्यूसमध्ये? नाही, ते अनआयोनाइज राहतात. कारण मी तुम्हाला सांगितलं जे ॲसिडिक ड्रग असतात, ॲसिडिक ड्रग जे असतात तर ते ॲसिडिक मीडियममध्ये काय होतात? ॲब्झॉर्ब होतात आहे की नाही, ॲब्झॉर्ब केल्या जातात. मग ॲब्झॉर्ब केव्हा होतो ड्रग? जेव्हा तो अनआयोनाइज फॉर्ममध्ये असतो. कोणत्या फॉर्ममध्ये? अनआयोनाइज फॉर्ममध्ये असतो. आणि अनआयोनाइज फॉर्म म्हणजेच कोणता? लिपिड सोल्युबल फॉर्म आहे का नाही. मग इथं स्टेटमेंट दिलं त्यांनी का? आर हायली आयोनाइज इन गॅस्ट्रिक ज्युसेस. तर नाही, हे चुकीचं आहे. ॲसिडिक ड्रग आर हायली अनआयोनाइज इन गॅस्ट्रिक ज्युसेस. ते कसे राहतात? अनआयोनाइज राहतात गॅस्ट्रिक ज्युसेसमध्ये. आणि अनआयोनाइज ड्रगच नंतर मग ॲब्झॉर्ब होऊ शकतो. म्हणूनच ॲसिडिक स्टमकचा पीएच जो आहे तिथून ॲसिडिक ड्रग जास्त ॲब्झॉर्ब होतात. त्यानंतर मग चौथं ऑप्शन बरोबर आहे का बघूया? डू नॉट क्रॉस ब्लड ब्रेन बॅरियर. हे सुद्धा चुकीचं आहे. ब्लड ब्रेन बॅरियर सुद्धा क्रॉस करू शकतात. कसं? कारण की जर एखादा ॲसिड ड्रग आहे तो ॲसिडिक तर आहेच पण लिपिड सोल्युबल पण आहे. मग लिपिड सोल्युबल ड्रग तर ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करू शकतो ना, ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करू शकतो. मग हे स्टेटमेंट जे आहे अधुरं आहे, व्यवस्थित दिलं नाही त्यांनी. आलं लक्षात? डू नॉट क्रॉस ब्लड ब्रेन बॅरियर. वीकली ॲसिडिक ड्रग्ज जे आहेत ते ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करू शकत नाही म्हणतात. का नाही करू शकत? करू शकतात ना, कारण की एखादा जर ॲसिडिक ड्रग आहे फॉर एक्झाम्पल तो जर लिपिड सोल्युबल असेल तर तो इझिली ब्लड ब्रेन बॅरियर काय करू शकतो? क्रॉस करू शकतो. तर हे सुद्धा स्टेटमेंट काय आहे? चुकीचं आहे. म्हणजे स्टेटमेंट कोणतं बरोबर आहे? ॲसिडिक ड्रग
आर एक्सक्रिटेड फास्टर इन अल्कलाइन युरिन. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता काय काही प्रश्न तुम्हाला पडला असेल की बाबा मग वीकली ॲसिडिक ड्रगचे एक्झाम्पल कोणते, वीकली बेसिक ड्रगचे एक्झाम्पल कोणते. तर आपण जो पार्ट 1चा व्हिडिओ टाकला होता फार्माकोलॉजीचा बेसिकचा त्याच्यामध्ये हे एक्झाम्पल दिले होते, पण तरीसुद्धा तुमच्या माहितीसाठी आपण हे एक्झाम्पल बघून घेऊया म्हणजे तुम्हाला सोपं जाईल पेपरमध्ये जर प्रश्न आला तर. बघा, ड्रग हायली बाउंड टू प्लाझ्मा प्रोटीन्स, 2 अल्ब्युमिन आणि 2 अल्फा-1 ॲसिड ग्लायकोप्रोटीन. बघा 2 अल्ब्युमिनला जे ड्रग काय होतात बाइंड होतात ते कसे असतात, ॲसिडिक असतात, ते असतात ॲसिडिक ड्रग. मग ॲसिडिक ड्रगचे एक्झाम्पल कोणते आहेत, हे सगळे ॲसिडिक ड्रगचे एक्झाम्पल आहेत. आणि अल्फा-1 ॲसिड ग्लायकोप्रोटीनला जे ड्रग बाइंड होतात ते असतात बेसिक, म्हणजे हे कशाचे एक्झाम्पल आहे विद्यार्थी मित्रांनो, बेसिक ड्रगचे एक्झाम्पल आहेत. ओके. मग तुम्हाला जर विचारलं असे 4 ड्रगचे एक्झाम्पल दिले, ओके, आणि तुम्हाला जर विचारलं की याच्यापैकी बेसिक ड्रग कोणता आहे किंवा अल्ब्युमिनला बाइंड कोणता ड्रग होऊ शकतो तर ते तुम्हाला आलं पाहिजे, विचारू शकतात. आलं लक्षात. फार्मसीच्या एक्झाममध्ये नाही विचारलं तर ड्रग इन्स्पेक्टरच्या एक्झाम्पल विचारतील, ड्रग इन्स्पेक्टरच्या एक्झाममध्ये नाही विचारलं तर MPSCच्या फार्मसीच्या एक्झाममध्ये विचारतील आहे की नाही, कोणत्याही एक्झाममध्ये विचारू शकतात. तुम्हाला माहीत असायला पाहिजे. मी याची ट्रिक सुद्धा तुम्हाला सांगितली होती. कसं शेवटी जर INE वगैरे IDE आहे की नाही, INE असं जर आलं, IN वगैरे INE आहे की नाही, तर ते काय असतात बेसिक असतात. मॅक्झिमम बेसिक ड्रगमध्ये तसं आहेच. काहीच ड्रग असे आहेत की फक्त ते ॲसिडिक आहेत ज्याच्या शेवटी INE आहे, फक्त काहीच ध्यानात ठेवा. जसं की आता फॉर एक्झाम्पल बघूयात आपण अल्ब्युमिनला म्हणजे ॲसिडिक ड्रग बाइंड होतात, तर ॲसिडिक ड्रगचे एक्झाम्पल कोणकोण ध्यानात ठेवा, बार्बिच्युरेट, बेन्झोडायझेपाईन, NSAID मध्ये कोणकोणते येतात, आपलं डायक्लोफिनॅक, निमोसोलाइड, त्यानंतर ॲसिक्लोफिनॅक, हे सगळे याच्यामध्ये येतात. त्यानंतर व्हॅल्प्युरिक ॲसिड, हे तर नावावरूनच ओळखू शकता तुम्ही, ॲसिडिक ड्रग बाइंड टू अल्ब्युमिन. ओके. त्यानंतर फिनिटवाईन, पेनिसिलिन्स, सल्फोनामाइड, टेट्रासायक्लिन, त्यानंतर टोलबुटामाइड आणि वारफॅरिन, हे सगळे काय आहेत ॲसिडिक ड्रग आहेत. आणि बेसिक ड्रगमध्ये काय येतात बीटा ब्लॉकर्स, जसं की आपला प्रोप्रॅनोलॉल, ॲटोनोलॉल आहे की नाही, त्यानंतर बुपिवाकेन लोकल अॅनास्थेटिक, लिडोकेन लोकल अॅनास्थेटिक आहे की नाही, त्यानंतर डिसोपायरामिड, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इमिप्रामाइन झालं, मिथाडोन, प्राझोसिन, क्विनिडिन आणि व्हेरापामिल. तर हे काय आहेत बेसिक ड्रग आहेत, हे तुम्हाला लक्षातच ठेवावं लागतील. ओके. तेव्हा तुम्ही ते प्रश्न सोडू शकता. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो दुसरा प्रश्न आहे कोणता, दुसरा प्रश्न बघा, द प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग किंवा प्लाझ्मा प्रोटीन बाउंड फ्रॅक्शन ऑफ ड्रग. काय त्यांनी बघा जो ड्रग प्लाझ्मा प्रोटीनला बाउंड आहे का नाही, तर त्या ड्रगबद्दल त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे. काय केलेलं आहे बघा, याच्यापैकी आपल्याला बरोबर स्टेटमेंट ओळखायचं. पहिलं स्टेटमेंट काय आहे, कॉन्ट्रीब्यूट टू द रिस्पॉन्स ॲट द गिवन मोमेंट. लगेच नाही, जो ड्रग प्लाझ्मा प्रोटीनला बाउंड असतो, जसं की प्लाझ्मा प्रोटीन फॉर एक्झाम्पल एखादा ड्रग आहे तो प्लाझ्मा प्रोटीनला काय आहे बाउंड आहे. ओके. तर हा ड्रग बाउंड आहे त्याच्यामुळं हा ॲक्शन देऊ शकत नाही. जर ड्रग इथून प्लाझ्मा प्रोटीनमधून बाउंडिंगमधून रिलीज झाला म्हणजेच तो काय आहे फ्री फॉर्ममध्ये आहे, आणि हा फ्री फॉर्ममध्ये ड्रग जो आहे तोच आपल्याला काय देऊ शकतो, ॲक्शन देऊ शकतो. म्हणजेच काय पहिलं प्रश्नाचं जे म्हणजे पहिलं ऑप्शन जे आहे ते चूक आहे. इट कॉन्ट्रीब्यूट टू द रिस्पॉन्स ॲट द गिवन मोमेंट, बिलकुल नाही. तो प्लाझ्मा प्रोटीन बाउंड फ्रॅक्शन जे आहे ड्रगचा तो आपल्याला ॲक्शन देत नाही. जो फ्री फॉर्म असतो ना, फ्री फॉर्ममध्ये जर ड्रग असला तरच आपल्याला तो काय देऊ शकतो, ॲक्शन देऊ शकतो. म्हणजेच पहिला ऑप्शन काय आहे चुकीचा आहे. त्यानंतर दुसरा ऑप्शन काय आहे बघा, रिमेन कॉन्स्टंट इररिस्पेक्टिव्ह ऑफ द टोटल ड्रग कॉन्सन्ट्रेशन, हे पण चुकीचं आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा एखादा ड्रग जो आहे तो प्लाझ्मा प्रोटीन बाउंड आहे, ओके, याचं काय म्हणणं आहे तो कॉन्स्टंट तसाच राहतो, चुकीचा आहे. बघा जसं जसं हा जो फ्री ड्रग आहे ना विद्यार्थी मित्रांनो, हा जसा मेटाबॉलिझम होते या ड्रगचं फ्री ड्रगचा आणि इलिमिनेट होतो, म्हणजेच काय प्लाझ्मामधलं फ्री ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन काय झालं, कमी झालं. मग जसं फ्री ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं तसा हा प्लाझ्मा प्रोटीन बाउंड ड्रग काय होतो, रिलीज होतो. ओके. म्हणजेच काय प्लाझ्मा प्रोटीन बाउंड ड्रग फॉर एक्झाम्पल अगोदर 10 मॉलिक्यूल होते, ओके, आणि इकडं 10 मॉलिक्यूल, लक्षात घ्या 10 मॉलिक्यूल ड्रगचे जे आहेत ते प्लाझ्मा प्रोटीन बाउंड आहेत, ओके, आणि याच्याच इक्विव्हॅलंटमध्ये फॉर एक्झाम्पल 10 मॉलिक्यूल जे आहेत ते फ्री आहेत, ओके. मग या फ्रीमधले जे विद्यार्थी मित्रांनो 5 मॉलिक्यूल आहेत यांचं काय झालं, मेटाबॉलिझम झालं. काय झालं, मेटाबॉलिझम झालं, आणि हे काय झालं बॉडीच्या बाहेर इलिमिनेट झाले. काय झाले, इलिमिनेट, म्हणजे बाहेर बॉडीच्या बाहेर इलिमिनेट झाले, निघून गेले. मग 10 पैकी फ्री किती राहिले मॉलिक्यूल, फक्त 5च राहिले आहे का नाही. 10 पैकी फ्री मॉलिक्यूल किती राहिले, 5 राहिले. मग काय होतं माहिती आहे का, हे झालं दोन्हीकडचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे इनइक्वॅलियंट झालं. मग काय होतं या 10 मॉलिक्यूलमधले डबल 5 मॉलिक्यूल काय होतात, रिलीज होतात आहे की नाही फ्री फॉर्ममध्ये फॉर एक्झाम्पल. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो इथं जे स्टेटमेंट सेकंड दिलं त्यांना की बा प्लाझ्मा प्रोटीन बाउंड फ्रॅक्शन जो आहे तर तो रिमेन कॉन्स्टंट राहतो का, नाही. जसं जसं फ्री कॉन्सन्ट्रेशन कमी होतं तसं तसं प्लाझ्मा प्रोटीन बाउंड फ्रॅक्शन जे आहे ते रिलीज होतं. म्हणजे हे ऑप्शन पण चुकीचं आहे. बघा रिमेन कॉन्स्टंट इररिस्पेक्टिव्ह ऑफ द डिसीज स्टेट, कोणत्या डिसीज स्टेटमध्ये हे रिमेन कॉन्स्टंट राहतं का, नाही, चुकीचं आहे. काही डिसीज असे असतात त्याच्यामध्ये प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग जे आहे ते हाय असतं,
काही डिसीज असतात त्याच्यामध्ये प्लाझ्मा प्रोटीन बाउंडिंग जे आहे ड्रगचं ते लो असतं, त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हे सुद्धा चुकीचं ऑप्शन आहे. पण हे बघा, इट इज नॉट अवेलेबल फॉर मेटाबॉलिझम अनलेस ॲक्टिव्हली एक्स्ट्रॅक्टेड बाय द लिव्हर. तर हे काय ऑप्शन बरोबर आहे याचं. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, जे प्लाझ्मा प्रोटीन बाउंड फ्रॅक्शन असते ना ड्रगचा, फॉर एक्झाम्पल प्लाझ्मा प्रोटीन बाउंड फ्रॅक्शन, तर त्याचं मेटाबॉलिझम होत नाही. नॉट मेटाबोलाइज प्लाझ्मा प्रोटीन बाउंड जो ड्रग आहे त्याचं मेटाबॉलिझम होत नाही केव्हापर्यंत, जोपर्यंत लिव्हर त्याला ॲक्टिवली काय करत नाही, एक्स्ट्रॅक्ट करत नाही, बाहेर काढत नाही, ॲक्टिवली एक्स्ट्रॅक्ट करत नाही. फक्त मेटाबॉलिझम कोणाचं होत असतं, जो फ्री ड्रग आहे ना विद्यार्थी मित्रांनो, त्याचं मेटाबॉलिझम होत असतो. फ्री ड्रगचं काय होत असतं, मेटाबॉलिझम होत असतं. आता इथं तुम्ही एक याचा ॲडव्हान्टेज ध्यानात घेऊ शकता, जेवढा जास्त ड्रग प्लाझ्मा प्रोटीन बाउंड तेवढा तो बॉडीमध्ये जास्त राहणार, कारण की इझिली काय होणार नाही, मेटाबॉलाइज होणार नाही, कारण की प्लाझ्मा प्रोटीन बाउंड जो फ्रॅक्शन असतो ते काय होत नाही, मेटाबॉलाइज होत नाही. मग तो तेवढ्या टाईमपर्यंत बॉडीमध्ये जास्त राहणार. म्हणजे प्लाझ्मा प्रोटीन बाउंड जो ड्रग आहे ना, त्याच्यामुळे ड्रग काय होतं माहिती आहे का, प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग एखाद्या ड्रगची जास्त आहे तर त्याच्यामुळे तो ड्रग काय असतो, लॉंग ॲक्टिंग असतो. एवढं ध्यानात ठेवायचं. पुढचा जो एखादा प्रश्न राहील त्याच्यामध्ये हा ऑप्शन येणारच आहे. ओके, म्हणजेच आपलं ऑप्शन काय राहील विद्यार्थी मित्रांनो, प्लाझ्मा प्रोटीन बाउंड फ्रॅक्शन इज नॉट अवेलेबल फॉर मेटाबॉलिझम अनलेस ॲक्टिव्हली एक्स्ट्रॅक्टेड बाय द लिव्हर. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, याचं थोडंसं एक्सप्लेनेशन बघूयात आपण दुसऱ्या प्रश्नाचं. काय आहे बघा, प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंगबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे. बघा, एक प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंगचे काही महत्त्वाचे जे पॉईंट आहेत ते याच्यामध्ये दिलेले, जे की पेपरमध्ये विचारतात. ओके, जसं पहिला पॉईंट काय आहे, हायली प्लाझ्मा प्रोटीन बाउंड ड्रग आर लार्जली रेस्ट्रिक्टेड टू द व्हेस्क्युलर कंपार्टमेंट बिकॉज प्रोटीन बाउंड ड्रग डज नॉट क्रॉस मेम्ब्रेन एक्सेप्ट थ्रू अ लार्ज पॅरासेल्युलर स्पेसेस सच ॲज कॅपिलरी. दे टेंड टू हॅव स्मॉलर व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन. बघा, प्लाझ्मा प्रोटीन बाउंड जो ड्रग असतो ना, PPB म्हणतो आपण, प्लाझ्मा प्रोटीन बाउंड ड्रग. तर फॉर एक्झाम्पल हे आहे प्लाझ्मा प्रोटीन आणि हा आहे आपला ड्रग प्लाझ्मा प्रोटीनला बाउंड असलेला. ओके, आणि ही आहे विद्यार्थी मित्रांनो काय, ब्लड कॅपिलरी. ओके, ही आहे ब्लड कॅपिलरी. ओके विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा हा ड्रग प्लाझ्मा प्रोटीनला बाउंड असतो तो या कॅपिलरीच्या पोअर्समधून इझिली बाहेर जाऊ शकत नाही, म्हणजे व्हॅस्क्युलर कंपार्टमेंट म्हणजे ब्लड व्हेसलमध्येच तो राहतो. ओके, म्हणजे याचाच अर्थ काय, जर ड्रग एखादा प्लाझ्मा प्रोटीन बाउंड असेल तर तो ब्लडच्या बाहेर येऊ शकत नाही, वेगवेगळ्या टिश्यूमध्ये काय होऊ शकत नाही, डिस्ट्रीब्यूट होऊ शकत नाही. म्हणजेच काय, जेवढा ड्रग प्लाझ्मा प्रोटीन बाउंड जास्त तेवढं त्याचं व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन कमी. हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ओके, म्हणजेच काय इथे सांगितलं बाबा, व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन कमी राहतं जर ड्रग हायली प्लाझ्मा प्रोटीन बाउंड असेल तर. हे काय एक महत्त्वाची गोष्ट ध्यानात ठेवत, पेपरमध्ये विचारतात की एखादा ड्रग आहे त्याचं प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग जे आहे तर ते हाय आहे, त्याच्यामुळे त्याचा व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशनवर काय इफेक्ट होतो. जर प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग जर हाय असेल, ओके, तर त्याचं व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन कसं असतं, लो असतं, आहे की नाही, कारण की तो या ब्लड व्हेसलच्या बाहेर निघतच नाही, कारण की हा इथं प्लाझ्मा प्रोटीन आणि ड्रग बाउंड आहे, याची साईज मोठी झाली, त्याच्यामुळे या व्हॅस्क्युलर कंपार्टमेंटच्या बाहेर जाऊ शकत नाही, हायली रेस्ट्रिक्टेड राहतो, तो कुठेही व्हॅस्क्युलर कंपार्टमेंटमध्येच राहतो. ओके, त्यानंतर बघा, द बाउंड फ्रॅक्शन इज नॉट अवेलेबल फॉर ॲक्शन. मी आत्ता सांगितलं तुम्हाला, जे बाउंड असतो, बाउंड फ्रॅक्शन म्हणजेच प्लाझ्मा प्रोटीन बाउंड फ्रॅक्शन, तर तो ॲक्शन देत नाही आपल्याला. कोणता ड्रग देतो, फ्री ड्रगच काय देतो विद्यार्थी मित्रांनो, ॲक्शन देतो. आणि हे दोन्ही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ध्यानात ठेवा. ओके, मग जसं जसं फ्री ड्रग जो आहे तो काय होतो, मेटाबॉलाइज होऊन बाहेर पडतो, तसा तसा हा बाउंड फ्रॅक्शन काय होतो, रिलीज होतो, म्हणजे ड्रग थोडा थोडा हळूहळू बाहेर निघून जातो. जेवढं प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग जास्त तेवढा ड्रग तो काय, लॉंग ॲक्टिंग, कारण की प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग जे आहे ते हळूहळू ड्रग रिलीज करतो ना, त्याच्यामुळे तो लॉंग ॲक्टिंग असतो. हे ध्यानात घ्या, तुम्हाला पेपरमध्ये विचारू शकतात हे गोष्टी. त्यानंतर बघा, हाय डिग्री ऑफ प्रोटीन बाइंडिंग जनरली मेक द ड्रग लॉंग ॲक्टिंग. मी आत्ता सांगितलं, जेवढं प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग जास्त तेवढा ड्रग लॉंग ॲक्टिंग. बिकॉज बाउंड फ्रॅक्शन इज नॉट अवेलेबल फॉर मेटाबॉलिझम. का, कारण की बाउंड फ्रॅक्शन जे असतं ते मेटाबॉलाइज होत नाही. फ्री जो ड्रग असतो तोच मेटाबॉलाइज होतो, किंवा एक्सक्रिशनसाठी पण तो अवेलेबल नसतो, आहे की नाही, अनलेस इट इज ॲक्टिव्हली एक्स्ट्रॅक्टेड बाय द लिव्हर. आपला जो प्रश्न आहे तर तो हाच आहे की जोपर्यंत तो ड्रग जो आहे बाउंड ड्रग, प्लाझ्मा प्रोटीन बाउंड ड्रग, तो ॲक्टिव्हली लिव्हरद्वारे किंवा किडनी ट्यूबुलद्वारे एक्स्ट्रॅक्ट केला जात नाही, बाहेर टाकल्या जात नाही, तोपर्यंत तो ड्रग काय राहतो, प्लाझ्मा प्रोटीन बाउंड राहतो. त्याच्यामुळेच तो कसा असतो, लॉंग ॲक्टिंग असतो. ओके, हे खूप महत्त्वाचं आहे. हां, सिग्निफिकन्स ऑफ प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग म्हणतात त्याला. कुठे म्हणजे कशामध्ये महत्त्व आहे याचं. त्यानंतर
द जनरली एक्सप्रेस प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन ऑफ द ड्रग रेफर टू बाउंड ॲज वेल ॲज फ्री ड्रग. बघा आपण जे प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन जनरली म्हणतो का नाही, तर तो म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, बाउंड ड्रग प्लस फ्री ड्रग दोन्हीचं कॉन्सन्ट्रेशन आपण जनरली ध्यानात घेत असतो, एवढं ध्यानात ठेवायचं. ओके, मग तुम्हाला जर विचारलं प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ड्रग म्हणजे काय, तर तिथं जर असलं बाबा बाउंड ड्रग, याला प्लाझ्मा प्रोटीन बाउंड ड्रग जो आहे ते म्हणजे प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन, का फक्त फ्री ड्रग म्हणजे प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन, किंवा मग बाउंड प्लस फ्री जे ड्रग आहे प्लाझ्मामध्ये ते फुल प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन असतं. तर हे काय आहे, बरोबर आहे, बाउंड ड्रग आणि फ्री ड्रग हे दोन्ही कन्सिडर केले जातात प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन म्हणून. ओके, त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, वन ड्रग कॅन बाइंड टू मेनी साइट ऑन द अल्ब्युमिन मॉलिक्यूल. कन्व्हर्सली मोर दॅन वन ड्रग कॅन बाइंड टू द सेम साइट. दिस कॅन गिव्ह राईज टू द डिस्प्लेसमेंट इंटरॅक्शन अमॉंग ड्रग बाउंड टू द सेम साइट. बघा जे अल्ब्युमिन आहे का नाही, फॉर एक्झाम्पल ॲसिडिक ड्रग याला बाउंड होतात, तर ते एका अल्ब्युमिनच्या एका साईटवरही बाउंड होऊ शकतात किंवा वेगवेगळ्या साईटवरही बाउंड होऊ शकतात, किंवा एक ड्रग आहे तर तो या दोन्ही साईट म्हणजे एकच जो ड्रग आहे, फॉर एक्झाम्पल ध्यानात घ्या, ही आहे ए साईट, ही आहे बे साईट. ओके, बी साईट सी नावाचा जो ड्रग आहे ना विद्यार्थी मित्रांनो, सी आणि डी हे दोन ड्रग आहेत. ओके, आणि एक ई ड्रग आहे. हा सी ड्रग जो आहे ना तो ए साईटवर बाउंड होतो, जो डी ड्रग आहे तो बी साईटवर बाउंड होतो, आणि ई जो ड्रग आहे ना विद्यार्थी मित्रांनो, तर तो जसा सी ड्रग बाउंड होता का नाही ए साईटवर, तसाच तो इथं काय होऊ शकतो, ए साईटवर बाउंड होऊ शकतो. म्हणजे ए साईटला बाउंड होणारे जे ड्रग आहेत सी आणि ई हे दोन ड्रग, एक्झाम्पल देत आहे मी, हे काय करू शकतात, एकमेकांना इथून काय करू शकतात, डिस्प्लेस करू शकतात, आहे की नाही. फॉर एक्झाम्पल हे बघा, इथं ए ड्रग काय आहे, बाउंड आहे याच्यावर. ओके, आणि दुसरा फॉर एक्झाम्पल आत्ता आपण बघितला ना ई ड्रग, त्याची कॅपॅसिटी आहे इथं बाउंड होण्याची. मग हा जर इथं बाउंड होत असेल तर या एला इथून काय करू शकतो, तो काढू शकतो, आहे की नाही. मग याच्यामुळे काय झालं, या ए ड्रगचं डिस्प्लेसमेंट झालं. मग ए ड्रग इथून काय झाला विद्यार्थी मित्रांनो, फ्री झाला. मग फॉर एक्झाम्पल एखादा ड्रग असा आहे तो जास्तीत जास्त काय असतो, इथं प्लाझ्मा प्रोटीन बाउंड असतो. ओके, मग दुसरा ड्रग जर त्याच्यासोबत दिला आणि तो ड्रग जर जास्त फ्री झाला तर त्या ड्रगची टॉक्झिसिटी वाढू शकते. आलं लक्षात, कारण की एखादा ड्रग आहे फॉर एक्झाम्पल डायझेपाम आहे, तो 99% प्लाझ्मा प्रोटीन बाउंड असतो, आहे का नाही, प्लाझ्मा प्रोटीन बाउंड असतो. मग एखादा ड्रग आहे जो की डायझेपामला या प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग होऊन काय करतो, डिस्प्लेस करतो. ओके, डिस्प्लेस करतो. ओके, आता 99% बाउंड आहे म्हणजे 1% फ्री आहे, आणि हे 1% फ्री जे असते तो फ्री ड्रगच आपल्याला काय देऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो, ॲक्शन देऊ शकतो, आहे की नाही. फ्री ड्रगच काय देऊ शकतो, ॲक्शन देऊ शकतो. मग एखाद्या ड्रगने या 99% जो डायझेपाम आहे याला काय केलं, डिस्प्लेस केला आणि तो झाला फ्री. तर मग 1%ची आपल्याला 1% ड्रग फ्री आहे तर त्याची आपल्याला ॲक्शन 100% भेटायला लागली. ओके, मग हा 99% जर इथून डिस्प्लेस झाला, हा जर फ्री झाला विद्यार्थी मित्रांनो, तर ड्रगची टॉक्झिसिटी वाढू शकते ना. हे वेगवेगळ्या काय ड्रग इंटरॅक्शन आहे, डिस्प्लेसमेंट इंटरॅक्शन आहे, असं होऊ शकते म्हणतात. कारण की एक ड्रग विद्यार्थी मित्रांनो मेनी साईटवर काय होऊ शकतो, अल्ब्युमिनच्या बाइंड होऊ शकतो, किंवा वेगवेगळे ड्रग एका साईटवर सुद्धा काय होऊ शकतात, बाइंड होऊ शकतात. त्याच्यामुळे डिस्प्लेसमेंट इंटरॅक्शन होऊ शकतात. मग काही महत्त्वाच्या डिस्प्लेसमेंट इंटरॅक्शन आहेत जे की आपल्याला ध्यानात ठेवावं लागतं. जसं की ॲस्पिरिन जे आहे ते सल्फोनिल युरियाजला काय करू शकतो, डिस्प्लेस करू शकतो. सल्फोनिल युरिया म्हणजे अँटी डायबेटिक ड्रग आहे, ते अँटी डायबेटिक ड्रग आहेत. हे अँटी डायबेटिक ड्रग असतात सल्फोनिल युरिया, आहे की नाही. तर त्यांना ॲस्पिरिन काय करू शकतं, डिस्प्लेस करू शकतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जे इंडोमिथॅसिन आहे, फिनिटोइन आहे, इंडोमिथॅसिन आणि फिनिटोइन हे वारफॅरिनला काय करू शकतात, डिस्प्लेस करू शकतात. मग पेपरमध्ये तुम्हाला प्रश्न विचारतात, वारफॅरिन इज डिस्प्लेस फ्रॉम प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग बाय विच ऑफ द फॉलोइंग ड्रग. तर तुम्हाला ध्यानात असायला पाहिजे इंडोमिथॅसिन सुद्धा तिला डिस्प्लेस करू शकतो आणि फिनिटोइन पण डिस्प्लेस करू शकतो. मग वारफॅरिन जर फ्री फॉर्ममध्ये जास्त झाला डिस्प्लेस झाल्यामुळे तर वारफॅरिन टॉक्झिसिटी होऊ शकतं, ब्लिडिंग होऊ शकतं पेशंटला, आहे का नाही, ब्लिडिंग पण होऊ शकतं. त्याला आपण डिस्प्लेसमेंट इंटरॅक्शन म्हणू शकतो. त्यानंतर सल्फोनामाइड जे ड्रग आहेत ना विद्यार्थी मित्रांनो, आणि व्हिटॅमिन के, सल्फोनामाइड आणि व्हिटॅमिन के हे जे दोन ड्रग आहेत हे बिलिरुबिन जे आहे आपल्या शरीरामधलं, तर त्याला काय करू शकतात विद्यार्थी मित्रांनो, डिस्प्लेस करू शकतात. त्याच्यामुळे मग बिलिरुबिनची जी लेवल आहे ती काय होऊन जाईल, लेवल इन्क्रीज होऊन जाईल. आणि बिलिरुबिन जर इन्क्रीज झालं तर ते ब्रेनमध्ये काय होऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो, डिपॉझिट होऊन जाईल. कोणाच्या, जे लहान मुलं असतात ना, लहान मुलं निओनेट्स, त्यांच्या ब्रेनमध्ये जास्त डिपॉझिट होऊन जाईल. आणि या कंडिशनला आपण काय म्हणू शकतो, कर्निक टेरस म्हणू शकतो. मग विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला विचारू शकतात की बिलिरुबिन कोणकोणत्या ड्रगमुळे डिस्प्लेस होतं, की ज्यामुळं कर्निक टेरस हा रोग उद्भवतो निओनेट्समध्ये, आहे का नाही. तर ते कोणते ड्रग्स आहेत विद्यार्थी मित्रांनो, सल्फोनामाइड आणि व्हिटॅमिन के. सल्फोनामाइड
अँड व्हिटॅमिन के, एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ओके, हे तर अगोदर ॲस्पिरिनची एक डिस्प्लेसमेंट सांगितली मी तुम्हाला, सल्फोनिल युरियाला डिस्प्लेस करतं. तसंच ॲस्पिरिन मिथोट्रिक्झेटला सुद्धा काय करतं विद्यार्थी मित्रांनो, डिस्प्लेस करतं, आहे की नाही. मिथोट्रिक्झेट हा कोणता ड्रग आहे, डिसीज मॉडिफाईंग अँटी रुमॅटॉइड ड्रग, DMARD आहे का नाही, डिसीज मॉडिफाईंग अँटी रुमॅटॉइड ड्रग आहे, त्याला डिस्प्लेस करू शकतो. त्यानंतर बघा, इन हायपोअल्ब्युमिनेमिया बाइंडिंग मे बी रिड्यूस अँड हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ फ्री ड्रग मे बी अटेन. बघा आता अल्ब्युमिनस प्रेझेंट नाही, त्याच्यामुळे अल्ब्युमिनला बाइंडिंग काय होऊन जाईल, रिड्यूस होऊन जाईल, त्याच्यामुळे त्या ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन हाय होऊन जाईल, त्याच्यामुळे टॉक्झिसिटी होऊ शकते आहे का त्या ड्रगची. जसं की फिनिटॉइन आणि फ्युरोसेमाइड हे जे आहे हे त्या प्रकारे हायपोअल्ब्युमिनियामुळे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन काय होऊन जाईल, वाढून जाईल, कारण की बाइंडिंग होण्यासाठी त्यांना अल्ब्युमिनस नाही आहे. ओके, त्यानंतर अदर डिसीजेस मे ऑल्सो अल्टर द ड्रग बाइंडिंग, जसं की फिनिटॉइन आणि पेथिडिन जे आहे बाइंडिंग इज रिड्यूस इन द युरेमियामध्ये फिनिटॉइन आणि पेथिडिनची बाइंडिंग काय होतं, रिड्यूस होऊन जातं, त्याच्यामुळे ते फ्री फॉर्ममध्ये राहतील आणि त्यांची टॉक्झिसिटी वाढेल. त्यानंतर प्रोपॅनॉल बाइंडिंग जे आहे इज इन्क्रीज इन द प्रेग्नंट वुमनमध्ये प्रोपॅनॉल जास्त प्लाझ्मा प्रोटीन बाउंड राहतं. अँड इन पेशंट विथ द इन्फ्लामेटरी डिसीज ज्या पेशंटमध्ये आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा जे हे आहेत त्यांचं काय होऊन जाईल, प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग इन्क्रीज होऊन जाईल. ॲक्यूट फेज रिॲक्टंट अल्फा 1 इन्क्रीजेस. ठीक आहे, याचं काही एवढं महत्त्वाचं नाही. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जो तिसरा प्रश्न आहे तर तो काय आहे बघा, बायो ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द ड्रग इज प्रायमरी डायरेक्टेड टू, म्हणजे बायो ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच काय तर मेटाबॉलिझम. काय मेटाबॉलिझम, एखाद्या ड्रगचं जर मेटाबॉलिझम झालं किंवा बायो ट्रान्सफॉर्मेशन झालं तर त्यामुळं काय होतं, मेजरली मेटाबॉलिझम होणे किंवा बायो ट्रान्सफॉर्मेशन होणे म्हणजेच काय तर बघा पहिलं ऑप्शन दिलेलं आहे ॲक्टिवेट द ड्रग. बघा इथं प्रायमरीली विचारलं, मेटाबॉलिझमनं ड्रग ॲक्टिवेट सुद्धा होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल एखादा ड्रग इनॅक्टिव्ह आहे ज्याला आपण प्रोड्रग म्हणतो, तो ब्लडमध्ये गेल्याच्यानंतर त्याचा मेटाबॉलिझम होतो आणि तो ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये जाऊ शकतो, आहे का नाही. तर हे सुद्धा होतं इनॅक्टिवेट द ड्रग. बघा एखादा ड्रग ॲक्टिव्ह आहे, तो आपण घेतो, त्याचे ॲक्शन भेटल्यानंतर तो ड्रग काय होतो, मेटाबॉलाइज होतो, तो इनॅक्टिव्ह सुद्धा होऊ शकतो. ओके, त्यानंतर कन्वर्ट लिपिड सोल्युबल ड्रग इंटू नॉन लिपिड सोल्युबल ड्रग, हे तर मोस्ट इम्पॉर्टंट आहे. जो लिपिड सोल्युबल ड्रग आहे ना, लिपिड सोल्युबल ड्रग त्याचं नॉन लिपिड सोल्युबल म्हणजेच काय वॉटर सोल्युबल ड्रगमध्ये कन्व्हर्शन होतं आणि तो नंतर काय केला जातो, एक्सक्रीट केला जातो किडनीद्वारे, आहे का नाही. आणि त्यानं शेवटचं काय, कन्वर्ट नॉन लिपिड सोल्युबल ड्रग इंटू लिपिड सोल्युबल ड्रग, कन्वर्ट नॉन लिपिड सोल्युबल, हे तर चुकीचं आहे, हे तर होतच नाही याच्यामध्ये. म्हणजे वरच्या तिन्ही गोष्टी होऊ शकतात, म्हणजे ॲक्टिव्ह ड्रगचा ॲक्टिवेट ड्रग म्हणजे इनॅक्टिव्ह ड्रगचा ॲक्टिव्ह ड्रग होऊ शकतो बायो ट्रान्सफॉर्मेशनमुळं. इनॅक्टिवेट द ड्रग म्हणजे ॲक्टिव्ह जो ड्रग आहे तो इनॅक्टिव्ह सुद्धा होऊ शकतो. आणि जो लिपिड सोल्युबल ड्रग आहे त्याचं नॉन लिपिड सोल्युबल मेटाबॉलाइटमध्ये सुद्धा काय होऊ शकतं, कन्व्हर्शन, म्हणजे नॉन लिपिड सोल्युबल ड्रगचं लिपिड सोल्युबल ड्रगचं वॉटर सोल्युबल ड्रगमध्ये कन्व्हर्शन होऊ शकते. हे तिन्ही होऊ शकतात बायो ट्रान्सफॉर्मेशनमध्ये. पण यांनी काय विचारलं, प्रायमरीली. त्याच्यामुळे उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे हे. म्हणजे सगळ्यात मेन जी गोष्ट आहे ते कशामुळे होतं बघा, ॲक्टिव्ह ड्रग इनॅक्टिव्ह होतो, इनॅक्टिव्ह ॲक्टिव्ह पण होतो, पण सगळ्यात शेवटी जी गोष्ट होते ती काय होते माहिती का विद्यार्थी मित्रांनो, लिपिड सोल्युबल जे ड्रग आहे, लिपिड सोल्युबल जो ड्रग आहे तो होतो वॉटर सोल्युबल म्हणजेच नॉन लिपिड सोल्युबल. आणि हा जो ड्रग आहे वॉटर सोल्युबल झाला एकदा की तो बॉडीमधून काय केला जातो, एक्सक्रीट केला जातो. म्हणजे फायनल जे आहे ते काय होते, लिपिड सोल्युबल ड्रगचं कन्व्हर्शन वॉटर सोल्युबल म्हणजेच नॉन लिपिड सोल्युबल, नंतर तो एक्सिट होणे. म्हणजे प्रायमरीली मेजरली बायो ट्रान्सफॉर्मेशनमुळे काय होतं, बायो ट्रान्सफॉर्मेशन कन्वर्ट लिपिड सोल्युबल ड्रग इनटू नॉन लिपिड सोल्युबल मेटाबॉलाइट, हे त्याचं महत्त्व आहे. ओके, आता बायो ट्रान्सफॉर्मेशनबद्दल थोडीशी माहिती बघूया एकदम शॉर्टमध्ये. ओके, बघा बायो ट्रान्सफॉर्मेशन किंवा मेटाबॉलिझम कशाला म्हणायचं बघा, बायो ट्रान्सफॉर्मेशन मीन्स केमिकल अल्टरेशन ऑफ द ड्रग इन द बॉडी. केमिकल अल्टरेशन होतं ड्रगचं एका केमिकल फॉर्ममधून दुसऱ्या केमिकल फॉर्ममध्ये. मग तो ॲक्टिव्ह फॉर्म असतो त्याचं इनॅक्टिव्ह होऊ शकतं, इनॅक्टिव्हचं ॲक्टिव्ह होऊ शकतं, नॉन लिपिड सोल्युबलचं नॉन लिपिड होऊ शकतं. ओके, त्यानंतर इट इज नीडेड टू रेंडर नॉन पोलार म्हणजेच लिपिड सोल्युबल कंपाऊंड टू पोलार म्हणजेच लिपिड सोल्युबल, लिपिड इनसोल्युबल. बघा लिपिड सोल्युबल ड्रग याचं कन्व्हर्शन कशामध्ये होतं, वॉटर सोल्युबल ड्रगमध्ये, आहे की नाही. इथं सांगितलं त्यांनी मेजरली कसं, इट इज नीडेड टू रेंडर नॉन पोलार म्हणजेच लिपिड सोल्युबल कंपाऊंड टू पोलार म्हणजेच लिपिड इनसोल्युबल कंपाऊंड, सो दॅट दे आर नॉट रिॲब्झॉर्ब इन द रिनल ट्युबुल अँड आर एक्सक्रिटेड. कारण की जर एकदा पोलार ड्रग झाला म्हणजेच काय नॉन लिपिड सोल्युबल, तो वापस ॲब्झॉर्ब होत नाही, रिॲब्झॉर्ब होत नाही, त्याच्यामुळे तो एक्सक्रीट केला जातो. म्हणून वॉटर सोल्युबल करणं महत्त्वाचं आहे बायो ट्रान्सफॉर्मेशन, तेव्हाच ड्रग काय होऊ शकतो, एक्सक्रीट होऊ शकतो. ओके,
मोस्ट हायड्रोफिलिक ड्रग. एक्झाम्पल जसं हायड्रोफिलिक म्हणजे वॉटर सोल्युबल. स्टेप्टोमायसिन, न्यूओस्टिग्मिन, पॅनकुरोनियम ETC आर लिटल बायोट्रान्सफॉर्म. कारण की ते ऑलरेडीच काय आहेत, हायड्रोफिलिक आहेत म्हणजे वॉटर सोल्युबल आहे, यांचं बायोट्रान्सफॉर्मेशन व्हायचं काम नाही. अँड आर लार्जली एक्सक्रिटेड अनचेंज. ते काय केल्या जातात, जसेच्या तसेच एक्सक्रिएट केल्या जातात, त्यांचं काय होत नाही, मेटाबॉलिझमच होत नाही. ओके. मेकॅनिझम्स विच मेटाबोलाइज ड्रग इसेन्शियली फॉरेन सबस्टन्सेस हॅव डेव्हलप टू प्रोटेक्ट द बॉडी फ्रॉम इंजेस्टेड टॉक्झिन्स. हे मेटाबॉलिझम कशासाठी महत्त्वाचं असतं, इंजेस्टेड जे टॉक्झिन्स आहेत म्हणजे हे ड्रग जे आहेत आहे की नाही, तर त्यांच्यापासून आपल्या बॉडीला वाचवण्यासाठी मेटाबॉलिझम काय झालेलं असतं विद्यार्थी मित्रांनो, डेव्हलप झालेलं असतं. प्रायमरी साईट ऑफ मेटाबॉलिझम जर तुम्हाला विचारलं तर मेजर साईट कोणती आहे, लिव्हर आहे. त्यानंतर मग अदर जे साईट आहेत त्यामध्ये किडनी, इंटेस्टाईन, लंग्स आणि प्लाझ्मा याच्यामध्ये सुद्धा थोड्या प्रमाणात मेटाबॉलिझम होऊ शकतं. पण प्रायमरी साईट कोणती आहे, लिव्हर आहे. प्रायमरी साईट कोणती आहे, लिव्हर आहे. बायोट्रान्सफॉर्मेशनमुळं काय काय होऊ शकते, बायोट्रान्सफॉर्मेशन ऑफ ड्रग मे लीड टू द फॉलोइंग. काय काय होऊ शकतं, इनॅक्टिव्हेशन. ॲक्टिव्ह ड्रग इनॅक्टिव्ह होऊ शकतो. ॲक्टिव्ह मेटाबोलाइट जे आहे फ्रॉम अँड ॲक्टिव्ह ड्रग म्हणजे ॲक्टिव्ह ड्रगपासून ॲक्टिव्ह ड्रग सुद्धा तयार होऊ शकतो. त्यानंतर ॲक्टिव्हेशन ऑफ इनॅक्टिव्ह ड्रग सुद्धा होऊ शकतं. काय होऊ शकतं, एखादा ड्रग इनॅक्टिव्ह आहे त्याचं ॲक्टिव्हेशन सुद्धा होऊ शकतं, आहे की नाही. एक नंबरचं काय आहे, ॲक्टिव्ह ड्रग जो आहे तो इनॅक्टिव्ह होतो, बायो ट्रान्सफॉर्मेशन बरोबर. त्यानंतर इनॅक्टिव्ह ड्रग जो आहे म्हणजेच प्रोड्रग तो पण काय होतो, ॲक्टिव्ह होऊ शकतो. आणि काही जे ड्रग असतात ते ऑलरेडीच ॲक्टिव्ह असतात, पण विद्यार्थी मित्रांनो त्यांचा जर बायो ट्रान्सफॉर्मेशन झाला तर त्याचे जे मेटाबोलाइट असतात ना, मेटाबोलाइट त्याचे ते मोर ॲक्टिव्ह असतात. म्हणजेच काय, ॲक्टिव्ह ड्रगचं ॲक्टिव्हमध्येच हे झालं, मोर ॲक्टिव्ह असतात ते. तर हे तिन्ही गोष्टी होऊ शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लिपिड सोल्युबल ड्रगचं वॉटर सोल्युबल ड्रगमध्ये कन्व्हर्शन होतं आणि वॉटर सोल्युबल ड्रग एक्सक्रीट केला जातो किडनीद्वारे. ओके, हे आहे महत्त्वाचं. बायो ट्रान्सफॉर्मेशन दोन प्रकारचं आहे. तुम्हाला पेपरमध्ये डायरेक्ट प्रश्न विचारतात की बाबा फेज 1 किंवा फेज 1 बायो ट्रान्सफॉर्मेशनचं एक्झाम्पल सांगा. फेज 1 बायो ट्रान्सफॉर्मेशनचं एक्झाम्पल सांगा. त्यालाच आपण नॉन सिंथेटिक म्हणतो. काय, नॉन सिंथेटिक रिॲक्शन किंवा फंक्शनलायझेशन रिॲक्शन हे तिन्ही नाव ध्यानात ठेवायचे. नॉन सिंथेटिक किंवा फंक्शनलायझेशन रिॲक्शन किंवा फेज 1. आणि त्यांचे एक्झाम्पल कोणकोणते आहेत विद्यार्थी मित्रांनो, ऑक्सिडेशन, त्यानंतर ऑक्सिडेशन, त्यानंतर हायड्रोलिसिस आणि फेज 2 जे आहे बघा, पहिलं नॉन सिंथेटिक होतं म्हणजे ज्याला सिंथेटिक म्हणतात. फेज 2ला कॉन्ज्युगेशन रिॲक्शन्स म्हणतात त्यांना, किंवा फेज 2 रिॲक्शन म्हणतात, आहे की नाही. तर याच्यामध्ये काय केलं जातं विद्यार्थी मित्रांनो, अँड एंडोजिनियस रॅडिकल इज कॉन्ज्युगेटेड टू द ड्रग मेटाबोलाइट इज मोस्टली इनॅक्टिव्ह एक्सेप्ट फ्यू ड्रग. एक्झाम्पल ग्लुकोयुरोनाइड कंज्युगेशन ऑफ मॉर्फिन अँड सल्फेट कंज्युगेशन ऑफ मिनोक्सिडिल. याच्यामध्ये काय तुम्हाला ध्यानात ठेवायचं फक्त फेज 2 रिॲक्शन्स म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, सिंथेटिक रिॲक्शन किंवा कॉन्ज्युगेशन रिॲक्शन त्यांना म्हणायचं किंवा फेज 2 रिॲक्शन म्हणायचं. ओके. आणि याच्यामध्ये कोणकोणत्या रिॲक्शन येतात, ग्लुकोयुरोनाइडेशन किंवा ग्लुकोयुरोनाइड कंज्युगेशन, सल्फेट कॉन्ज्युगेशन, अशा वेगवेगळ्या काय आहेत हे रिॲक्शन आहेत. हे काय आहेत, सिंथेटिक रिॲक्शन आहेत. याचं डिटेलमध्ये जे आहे कोणकोणत्या फेज 1 मध्ये कोणकोणत्या फेज 2 मध्ये ते नंतर बघू. पण बायो ट्रान्सफॉर्मेशनमध्ये काय होते हे तुम्हाला माहीत झालं. ओके. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो बघा काय, अ प्रोड्रग इज. बघा प्रोड्रग म्हणजे असा ड्रग की जो अगोदर इनॅक्टिव्ह असतो, इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये आपण तो घेतो आणि नंतर बॉडीमध्ये त्याचं काय होतं, बायो ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच मेटाबॉलिझम, बायो ट्रान्सफॉर्मेशन त्याचं होतं आणि तो कसा होतो नंतर ॲक्टिव्ह होतो. त्या ड्रगला म्हणायचं प्रोड्रग. पेपरमध्ये काय विचारतात, प्रोड्रगचे एक्झाम्पल सांगा किंवा खालीलपैकी कोणता ड्रग प्रोड्रग आहे, कोणता ड्रग प्रोड्रग नाही असे प्रश्न विचारतात. आता प्रोड्रग तर मी तुम्हाला सांगितलं, एक्झाम्पल तुम्हाला पाठ करायचे ते पण तुम्हाला सांगतो. पण प्रोड्रग जे आहेत तर ते कशाला म्हणायचं ते बघा. पहिला ऑप्शन द प्रोटोटाईप मेंबर ऑफ द क्लास ड्रग, हे आहे का नाही. प्रोटोटाईप म्हणजे जो पहिला ड्रग असतो ना, फॉर एक्झाम्पल जसं बीटा ब्लॉकर आहे त्याच्यामध्ये प्रोप्रॅनोलॉल जे असतो ना, प्रोप्रॅनोलॉल हा प्रोटोटाईप आहे. म्हणजे काय, पहिला बीटा ब्लॉकर ज्यांना जो आढळला ते असतो प्रोप्रॅनोलॉल, म्हणजे तो झाला प्रोटोटाईप. जसं की ओपाइडमध्ये मॉर्फिन जो आहे, मॉर्फिन हा प्रोटोटाईप असतो. म्हणजेच पहिल्यांदा शोध कोणाचा लागला, मॉर्फिनचा लागला, म्हणजे तो प्रोटोटाईप आहे, ओरिजिनल ड्रग, त्याला आपण प्रोटोटाईप म्हणतो. तर प्रोडक्ट त्याला म्हणायचं का नाही, म्हणजे ऑप्शन चुकीचं आहे. द ओल्डेस्ट मेंबर ऑफ क्लास ऑफ ड्रग हे पण चुकीचं आहे. अँड इनॅक्टिव्ह ड्रग दॅट इज ट्रान्सफॉर्म इन द बॉडी टू अॅन ॲक्टिव्ह मेटाबोलाइट. तर हे बरोबर आहे का, हो. इनॅक्टिव्ह ड्रगचं ॲक्टिव्ह ड्रगमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होते, अशा ड्रगला म्हणायचं प्रोड्रग. त्यानंतर 4 नंबरचं ऑप्शन काय दिलं, अ ड्रग दॅट इज स्टोअर इन द बॉडी टिश्यू अँड इज देन ग्रॅज्युअली रिलीज इन द सर्क्युलेशन. हे चुकीचं आहे. ओके. म्हणजे जे इनॅक्टिव्ह ड्रग आहे
त्याचं ट्रान्सफॉर्मेशन होते म्हणजे बायो ट्रान्सफॉर्म होते कशामध्ये, ॲक्टिव्ह ड्रगमध्ये. अशा ड्रगला म्हणायचं प्रोड्रग. अशा ड्रगला म्हणायचं प्रोड्रग. मग पेपरमध्ये तुम्हाला प्रोडक्टचे एक्झाम्पल्स विचारू शकतात. तर प्रोडक्टचे एक्झाम्पल ध्यानात ठेवा. बघा हे प्रोड्रग आहे. प्रोड्रग म्हणजे हा इनॅक्टिव्ह ड्रग आहे, त्याच्यापासून ॲक्टिव्ह ड्रग तयार होतो. त्याला आपण ओके, इनॅक्टिव्ह ड्रगपासून ॲक्टिव्ह ड्रग तयार होतो, त्याला प्रोड्रग म्हणतात. लिओडोपा हा काय आहे, प्रोड्रग आहे. त्याच्यापासून डोपामाइन हा ॲक्टिव्ह ड्रग तयार होतो, पेपरमध्ये विचारतात. त्यानंतर एनालाप्रिल जे आहे त्याच्यापासून एनालॅप्रिलॅट हा ड्रग तयार होतो. अल्फा मिथाईल डोपा हा जो प्रोड्रग आहे याच्यापासून अल्फा मिथाईल नॉर इफिनेप्रिन हा ड्रग तयार होतो. डिपिवेप्रिनपासून इपिनेप्रिन हा ड्रग तयार होतो. सुलिंडॅक जे आहे त्याच्यापासून सल्फाईड मेटाबोलाइट तयार होतात. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जे प्रोग्वायनिल आहे त्याच्यापासून सायक्लोग्वायनिल तयार होतं. प्रेडनिसोलोन जे आहे त्याच्यापासून प्रेडनिसोनपासून प्रेडनिसोलोन हा ॲक्टिव्ह ड्रग तयार होतो. बकाम्पिसिलिन जे आहे त्याच्यापासून ॲम्पिसिलिन हा ड्रग तयार होतो. सल्फासॅलाझिन जो प्रोड्रग आहे त्याच्यापासून 5 अमायनो सॅलिसायलिक ॲसिड हा ॲक्टिव्ह ड्रग तयार होतो. त्यानंतर सायक्लोफॉस्पॅमाइड जो प्रोड्रग आहे त्याच्यापासून अल्डोफॉस्पॅमाइड किंवा त्याला आपण फॉस्फोरामाइड मस्टर्ड किंवा ॲक्रोलेन तयार होतं. फ्लोरोयुरॅसिलपासून फ्लोरोयुरिडिन मोनोफॉस्फेट तयार होतं. मर्कॅप्टोप्युरिनपासून मर्कॅप्टोप्युरिन रायबोन्यूक्लिओटाइड तयार होतं. आणि असायक्लोवीरपासून असायक्लोवीर ट्रायफॉस्फेट होतं. ओके, पेपरमध्ये तुम्हाला हे 4-5 एक्झाम्पल देतील आणि एक वेगळंच एक्झाम्पल द्यायचं. जसं की जे सगळे अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम इनिबिटर आहेत. एनालाप्रिल ACE इनिबिटर आपल्याला माहीत असेल. आपण हार्टवर ॲक्ट होणारे जर ड्रग अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग जर बघितले तर ACE इनिबिटर जे ड्रग आहेत कॅप्टोप्रिल, एनालॅप्रिल, लिसिनोप्रिल आहे का नाही इनिबिटर्स. तर याच्यामध्ये विद्यार्थ्यांना सगळे जे ACE इनिबिटर आहेत ते प्रोड्रग आहेत. कोणकोणते सोडून, कॅप्टोप्रिल आणि लिसिनोप्रिल हे 2 जर ड्रग आपण सोडले म्हणजे CL कॅप्टोप्रिल आणि लिसिनोप्रिल, बाकीचे सगळे एनालाप्रिल, रॅमिप्रिल, पेरिंडोप्रिल सगळे काय आहेत प्रोड्रग आहेत. हे जे 2 ड्रग आहेत विद्यार्थी मित्रांनो हे प्रोड्रग नाही आहेत. पेपरमध्ये याच्यावर 100% प्रश्न विचारतात की कॅप्टोप्रिल हा प्रोड्रग आहे का, किंवा कॅप्टोप्रिल, रॅमिप्रिल, पेरिंडोप्रिल आणि एनालाप्रिल असे एक्झाम्पल देतील आणि याच्यातला प्रोड्रग नसलेला ओळखा म्हणतात. कॅप्टोप्रिल आणि लिसिनोप्रिल हे 2च जे अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम इनिबिटर आहेत हे प्रोड्रग नाहीत. बाकीचे सगळे काय आहेत प्रोड्रग आहेत. ओके, मग असे 4-5 एक्झाम्पल देऊ शकतात आणि एक जो प्रोड्रग नाही तर ते तुम्हाला ओळखू शकतात. आता प्रोड्रग नाही म्हणजे तो ॲक्टिव्ह ड्रग असू शकतो एखादा आहे की नाही, ॲक्टिव्ह ड्रग असू शकतो. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ओके, हे एक्झाम्पल्स पेपरमध्ये विचारू शकतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जो 5वा प्रश्न आहे तर तो काय, विच ऑफ द फॉलोइंग इज प्रोड्रग. बघा खालीलपैकी प्रोड्रग कोणता आहे. आत्ताच आपण वेगवेगळे एक्झाम्पल बघितले. बघा हायड्रोलाझिन हा प्रोड्रग आहे का नाही, हा ॲक्टिव्ह ड्रग आहे. क्लोनिडिन हा प्रोड्रग आहे का नाही, ॲक्टिव्ह ड्रग आहे. कॅप्टोप्रिल मी आता सांगितलं कॅप्टोप्रिल आणि लिसिनोप्रिल हे 2 प्रोड्रग नाहीत, ते ॲक्टिव्ह ड्रग आहेत. तर हे पण आपलं उत्तर नाही असणार आहे. म्हणजे वरचे 3ही प्रोड्रग आहेत. ओके, सॉरी प्रोड्रग नाहीत, प्रोड्रग नाहीत. मग एकच याच्यातला प्रोड्रग आहे आत्ताच बघितलं आपण, एनालाप्रिल इज द प्रोड्रग. याच्यापासून कोणता ॲक्टिव्ह फॉर्म तयार होतं तर एनालॅप्रिलॅट हा त्याचा ॲक्टिव्ह फॉर्म आहे. म्हणजे प्रोड्रग कोणता आहे, एनालॅप्रिल आहे. ओके, आत्ताचे एक्झाम्पल जर तुम्ही पाठ केले त्याच्यावर तुम्ही ओळखू शकता. जे हायड्रोलाझिन आहे तो प्रोड्रग नाही, क्लोनिडिन प्रोड्रग नाही, कॅप्टोप्रिलसुद्धा प्रोड्रग नाही. हे सगळे ॲक्टिव्ह ड्रग आहेत. हे कसे ड्रग आहेत, ॲक्टिव्ह ड्रग आहेत. पण एनालॅप्रिल जो आहे तो प्रोड्रग आहे. हा अगोदर घेतला जातो, त्याच्यानंतर त्याचं बायो ट्रान्सफॉर्मेशन होतं, नंतर तो काय होतो, ॲक्टिव्ह होतो आहे की नाही. ॲक्टिव्ह फॉर्म कोणता आहे त्याचा, एनालॅप्रिलॅट, एनालॅप्रिलॅट आहे की नाही, हे त्याचा ॲक्टिव्ह फॉर्म आहे. त्यानंतर 6वा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, विच ऑफ द फॉलोइंग सायटोक्रोम P450, सायटोक्रोम P450 आयसो एन्झाईम्स is involved in the metabolism of the largest number of drug in human being and has been implicated in some dangerous drug interaction. बघा खालीलपैकी हे काय आहे, आयसोफॉर्म आहेत. कोणत्या एन्झाईमचे, सायटोक्रोम P450 हे जे एन्झाईम आहे मेन फॅमिली आहे का नाही, CYP450 ड्रग मेटाबोलायझिंग मेन फॅमिली आहे मायक्रोझोमल एन्झाईमची. तर याच्या खालीलपैकी कोणतं जे फॉर्म आहे आयसोफॉर्म तो मोस्ट ऑफ द ड्रग म्हणजे नियर अबाउट 50% ड्रग या एन्झाईमनं मेटाबोलाइज होतात, या एन्झाईमनं मेटाबोलाइज होतात. तर विद्यार्थी मित्रांनो हे जर तुम्हाला पेपरमध्ये विचारलं तर ध्यानात ठेवा कोणतं, CYP3A4/5 म्हणजे CYP3A4 किंवा CYP3A5 हे जर एक्झाम्पल आलं पेपरमध्ये तर ध्यानात घ्यायचं हा जो आयसोफॉर्म आहे CYP3
450चा CYP3A4 किंवा 5 तर हा 50% म्हणजे मोस्ट ऑफ द ड्रग काय करतो मेटाबोलाइज करतो. 50% ड्रग मेटाबोलाइज होतात या फॉर्मनं. मग खाली याच्यामध्ये ऑप्शनमध्ये पहा, पहिलं ऑप्शन काय दिलं CYP3A4 तर हो हे बरोबर आहे. CYP2C9 हे नाही बरोबर, CYP2E1 हे पण नाही आणि CYP2A2 हे पण नाही. ओके, 50% ड्रग जे मेटाबोलाइज होतात, 50% जे ड्रग आहेत ते कोणत्या एन्झाईमद्वारे मेटाबोलाइज होतात, CYP3A4 किंवा CYP3A5. त्यानंतर 20% त्याच्यानंतर मोस्ट ऑफ द ड्रग जे होतात राहिलेले 20% फॉर एक्झाम्पल तर ते CYP2D6 या एन्झाईमनं काय होतात मेटाबोलाइज होतात. हे दोन एन्झाईम मोस्ट ऑफ द ड्रग काय करतात मेटाबोलाइज करतात. सगळ्यात जास्त कोणतं CYP3A4 ध्यानात ठेवा. याच्याबद्दल जर माहिती तुम्हाला बघायची असेल तर लगेच आपण बघू शकतो. बघा, डॉक्टर गोविंदराय गर्ग यांचं बुक आहे का नाही, तर रिव्ह्यू ऑफ फार्माकोलॉजी म्हणून त्याच्यामध्ये दिलेलं आहे. बघा CYP हे काय आहे, CYP3A4 हे जे एन्झाईम आहे विद्यार्थी मित्रांनो, तर हे जे एन्झाईम आहे हे कोणकोणते ड्रग मेटाबोलाइज करतो त्याची ट्रिक त्यांनी सांगितली. काय सांगितले, सिटी स्कॅन. ओके, सी म्हणजे सायक्लोस्पोरिन या CYP3A4 मेटाबोलाइज होतं. त्यानंतर सी म्हणजेच कॅल्शियम चॅनल ब्लॉकर, सिटी स्कॅन. टी म्हणजे टॅक्रोलिमस, एस म्हणजे स्टॅटिन्स म्हणजे ॲट्रोवास्टॅटिन, लोवास्टॅटिन, त्यानंतर रोजुवास्टॅटिन, नंतर सिटी एस स्कॅन, एस सीचा CAT ड्रग. कॅट ड्रग म्हणजे कोणते, सिसाप्राइड, अस्टेमिझोल आणि टर्फेनाडिन. आता हे ड्रग आहेत ना विद्यार्थी मित्रांनो, तर हे काय तर अँटीहिस्टॅमिनिक ड्रग आहेत आहे की नाही, सिसाप्राइड, अस्टेमिझोल आणि टर्फेनाडिन. तर हे टॉर्सेडेस डे पॉइंट हा जो अरेदिमिया आहे या ड्रगमुळे होतो, एवढं ध्यानात ठेवा. कॅट ड्रग म्हणजे सिसाप्राइड, अस्टेमिझोल आणि टर्फेनाडिन यांच्यामुळे टॉर्सेडेड डे पॉइंट हा जो अरेदिमिया आहे ना तर तो होतो. मग तुम्हाला पेपरमध्ये जर विचारलं की टॉर्सेडेज डे पॉइंट हा अरेदिमिया कोणत्या ड्रगमुळे होतो तर ध्यानात ठेवायचं कॅट ड्रग. सी म्हणजे सिसाप्राइड, ए म्हणजे अस्टेमिझोल, टी म्हणजे टर्फेनाडिन आणि हे तिन्ही कोणाद्वारे मेटाबोलाइज केले जातात, CYP3A4 या एन्झाईमनं. ओके, त्यानंतर सिटी स्कॅनमधला ए म्हणजे आमिओडॅरोन आणि एन म्हणजे नाविर्स म्हणजे प्रोटीएज इनिबिटर. रिटोनावीर अँटीव्हायरल ड्रग माहिती असतील ना, HIV मध्ये यूज होणार रिटोनावीर, इंडिनावीर, लोपिनावीर, ॲटाझानावीर हे जे सगळे ड्रग आहेत हे कोणते नाविर्स. सिटी स्कॅन ध्यानात ठेवायचं ही ट्रिक. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कधी कधी विचारू शकतात की CYP3A4 हे जे एन्झाईम आहे याचे इंड्युसर कोणते आहेत. इंड्युसर म्हणजे काय, यांची ॲक्टिव्हिटी वाढवणारे, ॲक्टिव्हिटी इन्क्रीज करणारे ड्रग. म्हणजे फॉर एक्झाम्पल CYP3A4 एन्झाईम आहे आणि एखादा ड्रग ए आहे आणि ड्रग बी आहे हे सोबत दिले. हा जो बी ड्रग आहे ना विद्यार्थी मित्रांनो हा आहे एन्झाईम इंड्युसर. हे काय करतो, या CYP3A4 एन्झाईमला इंड्यूस करतो म्हणजे याची ॲक्टिव्हिटी वाढवतो. याची ॲक्टिव्हिटी वाढवल्यामुळं जो ए नावाचा ड्रग जो आहे तो काय होतो, मेटाबोलाइज होतो जास्त प्रमाणात. ओके, मेटाबोलाइज होतो जास्त प्रमाणात. आता फॉर एक्झाम्पल ए जो ड्रग आहे तो इनॅक्टिव्ह आहे आणि त्याचं मेटाबॉलिझम झाल्याच्यानंतर तो काय होतो, ॲक्टिव्ह होतो. म्हणजेच काय, इंडक्शन जर झालं एन्झाईमचं तर जो इनॅक्टिव्ह ड्रग आहे तो जास्त प्रमाणात काय होईल, ॲक्टिव्ह होईल आणि त्याच्यामुळं त्याची ॲक्शन जास्त भेटू शकते, टॉक्झिसिटी पण होऊ शकते. ओके, आणि फॉर एक्झाम्पल ए जो ड्रग आहे तो काय आहे विद्यार्थी मित्रांनो, ॲक्टिव्ह ड्रग आहे. काय आहे, ॲक्टिव्ह आहे आणि हा मेटाबॉलाइज झाल्याच्यानंतर इनॅक्टिव्ह होतो. काय होतो, इनॅक्टिव्ह होतो. काय होतो, इनॅक्टिव्ह होतो. मग जर फॉर एक्झाम्पल या एन्झाईमचं इंडक्शन झालं तर या ॲक्टिव्ह ड्रगचं लवकर मेटाबॉलिझम होईल, त्याचं इनॅक्टिव्ह ड्रग तयार होईल. त्याच्यामुळे जेवढी ॲक्शन भेटायची आपल्याला ती भेटणार नाही. म्हणजे काहीही ड्रग इंट्रॅक्शनच्या कॉन्सिक्वेन्सेस होऊ शकतात CYP3A4 एन्झाईम इंडक्शन जर झालं तर. मग तुम्हाला पेपरमध्ये विचारतात एन्झाईम इंडक्शन करणारे ड्रग कोणते, एन्झाईम इंडक्शन तर बार्बिच्युरेट, रिफाम्पिसिन, फिनिटवाईन, कार्बामेजिपाईन आणि स्टीवन जॉन्सन वॉर्ट ही जी कंडिशन आहे याच्यामुळे काय होतं, एन्झाईम इंडक्शन होतं. आता याची एक ट्रिक दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, यांनीच डॉक्टर गोविंदराय गर्ग यांनीच दिलेली आहे. काय, जे एन्झाईम इंड्युसर ड्रग आहेत त्यांचं जर तुम्हाला एक्झाम्पल ध्यानात ठेवायचे असले तर काय ध्यानात ठेवायचं, बघा GPRS सेल फोन, GPRS सेल फोन. ओके, आता जी म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तर ग्रिसिओफुल्विन हा एन्झाईम इंड्युसर आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो फेनिटवाईन हे सुद्धा एन्झाईम इंड्युसर आहे. त्यानंतर आर म्हणजे रिफाम्पिसिन अँटीट्युबरक्युलर ड्रग आहे की नाही, हे सुद्धा एन्झाईम इंडक्शन करतं. यस म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, स्मोकिंगमुळे सुद्धा एन्झाईम इंडक्शन होतं. त्यानंतर सेल म्हणजे काय तर कार्बामाझेपाईन अँटी इपिलेप्टिक ड्रग आहे ना, तर हे सुद्धा एन्झाईम इंडक्शन करू शकतं. आणि फोन म्हणजे काय तर फिनोबार्बिटोन. तर हे सगळे जे ड्रग आहेत विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल आहेत कशाचे एक्झाम्पल आहेत,
एन्झाईम इंड्युसरचे GPRS सेलफोन गोविंदराय गर्ग यांनीच ट्रिक दिलेली आहे, तुम्ही त्यांच्या बुकमध्ये बघू शकता. ओके, एन्झाईम इंड्युसरचे एक्झाम्पल काय GPRS सेलफोन. G म्हणजे ग्लिसोफोल्विन, P म्हणजे पिनिटाइन, R म्हणजे रिफॅम्पिसिन, S म्हणजे स्मोकिंग, सेल म्हणजे कार्बामाझेपाइन आणि फोन म्हणजे फिनोबार्बिटोन. पेपरमध्ये 101% किती पर्सेंट 101% हा प्रश्न विचारतात की खालीलपैकी जे 4 ड्रग दिलेले आहेत तर त्यांच्यापैकी एन्झाईम इंड्युसर कोणता. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एन्झाईम इनिबिटर सुद्धा असतात काही जे की एन्झाईमला इनिबिट करतात. ओके, मग त्यांचे एक्झाम्पल कोणकोणते आहेत बघा. इरेथ्रोमायसिन, कीटोकोनाझोल, फ्लुकोनाझोल, ग्रेपफ्रूट ज्यूस आणि रिटोनाविर. आलं लक्षात. त्यानंतर बघा जे CYP2D6 नावाचं एन्झाईम आहे ना तर ते कोणकोणते ड्रग मेटाबोलाइज करतात. मोस्ट ऑफ द अँटी डिप्रेशन ड्रग जसं की ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेशन, इमिप्रामाइन वगैरे आहे का नाही, ॲमिट्रिप्टालिन वगैरे. त्यानंतर सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिअपटेक इनिबिटर म्हणजे फ्लुक्झेटिन वगैरे सारखे आहे का नाही. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मोनो अमायनो ऑक्सिडेज इनिबिटर, बीटा ब्लॉकर्स आणि मोस्ट अँटी अरेथमिक ड्रग जे आहेत ते CYP2D6 या एन्झाईमद्वारे काय होतात मेटाबोलाइज होतात. याचा इंड्युसर माहीत नाही तेवढा, पण क्विनिडिन आणि पॅरोक्झेटिन हे जे ड्रग आहेत हे त्याचे इनिबिटर आहेत एवढं ध्यान ठेवायचं आहे. त्यानंतर CYP2C19 हा जो एन्झाईमचा आयसोफॉर्म आहे हा ओमिप्रेझोल आणि क्लोपिडोग्रेल या ड्रगला मेटाबोलाइज करतो. ठीक आहे. रिफाम्पिसिन, बार्बिच्युरेट त्याचे एक्झाम्पल आहेत. फ्लुकोनाझोल एन्झाईम इनिबिटर आहे आणि रिफाम्पिसिन आणि बार्बिच्युरेट आता सांगितलं GPRS सेलफोनमध्ये आहे की नाही. तर बार्बिच्युरेट म्हणजे फिनोबार्बिटोन तर ते काय आहेत एन्झाईम इंड्युसर आहे. त्यानंतर CYP2C9 हा ड्रग हा जो एन्झाईम आहे फिनिटोइन, टोल्बुटामाइड, वारफेनिन यांना काय करतो मेटाबोलाइज करतो. त्याचे इंड्युसर जे आहेत रिफाम्पिसिन आणि बार्बिच्युरेट आहेत आणि इरेथ्रोमायसिन आणि सिमेटिडिन जे आहेत हे काय आहेत इनिबिटर आहेत. CYP1A2 हे जे आहे थिओफिलिनला काय करतो विद्यार्थी मित्रांनो A फॉर अस्थमा. अस्थमामध्ये काय यूज करू शकतो आपण थिओफायलिन आहे की नाही. आणि A म्हणजेच काय तर अँटीकोॲग्युलंट वारफेरिन. तर या दोघांनाही CYP1A2 हा काय करतो मेटाबोलाइज करतो. स्मोकिंग आणि रिफाम्पिसिन हे त्याचे एन्झाईम इंड्युसर आहेत आणि सिप्रोफ्लोक्झॅसिन एन्झाईम इनिबिटर आहे. CYP2E1 हे जे एन्झाईम आहे ते काय करतं ॲसिटामायनोफेन, एन्फ्लोरेन आणि हॅलोथेन यांना मेटाबोलाइज करतं. इथॅनॉल त्यांचा काय आहे एन्झाईम इंड्युसर आहे आणि डायसल्फिराम एन्झाईम इनिबिटर आहे. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट जो प्रश्न आहे तो आहे द मोस्ट कॉमनली अक्युरिंग कंज्युगेशन रिॲक्शन ऑफ ड्रग अँड देअर मेटाबोलाइट इज. बघा कंज्युगेशन रिॲक्शन म्हणजेच कोणती फेज सेकंड त्यालाच आपण कंज्युगेशन म्हणतो किंवा त्यालाच आपण सिंथेटिक म्हणतो. काय म्हणतो सिंथेटिक रिॲक्शन्स म्हणतो. हे कशाचे प्रकार आहेत मेटाबॉलिझमचे आहे की नाही. एक फेज 1 आणि एक फेज 2. तर फेज 2लाच आपण कंज्युगेशन म्हणतो, सिंथेटिक म्हणतो मेटाबॉलिझमला. ओके, आणि मोस्ट कॉमन जी मेथड आहे या फेज 1ची किंवा मोस्ट ऑफ द ड्रग या फेज 2द्वारे जे मेटाबॉलाइज होतात तर ती मोस्ट ऑफ द कॉमन रिॲक्शन कोणती आहे कंज्युगेशन रिॲक्शन तर ती ग्लुकोयुरोनायडेशन आहे. एवढं ध्यानात ठेवायचं. कोणती ग्लुकोयुरोनायडेशन. ॲसिटायलेशन झालं, मिथायलेशन झालं हे कशाचे प्रकार आहेत विद्यार्थी मित्रांनो हे आहेत फेज 1चे आणि ग्लुटाथायोन कंज्युगेशन फेज सेकंडची आहे पण मोस्ट कॉमन नाही. मोस्ट कॉमन कोणती आहे ग्लुकोयुरोनायडेशन किंवा ग्लुकोयुरोनाइड कंज्युगेशन. हे जर तुम्ही बघितलं बघा मेटाबॉलिक रिॲक्शन 2 प्रकारचे असतात. एक फेज 1 आणि एक असते फेज 2. जर फेज 1 तुम्ही बघितलं विद्यार्थी मित्रांनो तर याच्यामध्ये ऑक्सिडेशन, डिअल्कायलेशन, डिअमायनेशन, ओके, रिडक्शन आणि हायड्रोलायसिस हे काय आहेत विद्यार्थी मित्रांनो फेज 1चे एक्झाम्पल. म्हणजे ऑक्सिडेशन, रिडक्शन आणि हायड्रोलायसिस हे तिन्ही पण. ओके, त्याच्यानंतर फेज 1मध्ये मायक्रोझोमल असू शकतात आणि नॉन मायक्रोझोमल असू शकतात. तर मायक्रोझोमलमध्ये ग्लुकोयुरोनाइड कंज्युगेशन आणि मोस्ट कॉमन फेज सेकंड रिॲक्शन आहे. एवढं ध्यानात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो नॉन मायक्रोझोमल जे आहेत त्यामध्ये ग्लुटाथायोन कंज्युगेशन, ॲसिटायलेशन, मिथायलेशन आणि सल्फेशन हे काय आहेत नॉन मायक्रोझोमल आहेत. पण मोस्ट कॉमन जर विचारली तर मोस्ट कॉमन आहे विद्यार्थी मित्रांनो कोणती फेज सेकंड रिॲक्शनची ग्लुकोयुरोनाइड कंज्युगेशन ही मोस्ट कॉमन आहे. ओके, एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ठीक आहे. बघा मायक्रोझोमल एन्झाईम इंडक्शन कॅन बी अ कॉज ऑफ. मायक्रोझोमल एन्झाईम इंडक्शन बघा हे एन्झाईम आहे. या एन्झाईमचं इंडक्शन जर झालं, इंडक्शन म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो
या एन्झाईमची ॲक्टिव्हिटी वाढली, म्हणजे एन्झाईम इंड्युसर ड्रग घेतले गेले, त्याच्यामुळे एन्झाईमची ॲक्टिव्हिटी काय झाली, वाढली. त्याच्यामुळे काय काय होऊ शकते बघा, एन्झाईमची ॲक्टिव्हिटी वाढल्यामुळे काय काय होऊ शकते, टॉलरन्स होऊ शकते का, हो. फॉर एक्झाम्पल एखादा ए नावाचा ड्रग आपण एखाद्या पेशंटला देत आहे, त्याची ॲक्टिव्हिटी मस्त 100% भेटत आहे, कारण की तो नॉर्मली मेटाबोलाइज होत आहे या एन्झाईमद्वारे. पण इंडक्शन झाल्यामुळे हे एन्झाईम जास्त काम करेल, त्याच्यामुळे ए नावाचा ड्रग जास्त प्रमाणात मेटाबोलाइज होईल. त्याच्यामुळे जेवढी 100% आपल्याला ॲक्टिव्हिटी भेटायची या ड्रगना ती भेटणार नाही, ती कमी होऊन जाईल. म्हणजेच या ड्रगला काय आलं, टॉलरन्स झालं. कशामुळे विद्यार्थी मित्रांनो, मायक्रोझोमल एन्झाईम इंडक्शन झाल्यामुळे. एवढं ध्यान ठेवायचं. फिजिकल डिपेंडन्स होऊ शकतं का, नाही. फायकोलॉजिकल डिपेंडन्स होऊ शकत नाही, नाही. आयडिओसिक्रेसी पण होऊ शकत नाही. टॉलरन्स होऊ शकतं. ओके, तर मायक्रोझोमल एन्झाईम इंडक्शन जर झालं तर काय काय होऊ शकतं ते आपण आता बघूया. बघा, कॉन्सिक्वेन्सेस ऑफ मायक्रोझोमल एन्झाईम इंडक्शन. बघा काय काय होऊ शकतं एन्झाईम इंडक्शन जर झालं तर. बघा, डिक्रीज इंटेन्सिटी अँड ड्युरेशन ऑफ ॲक्शन. बरोबर आहे, डिक्रीज इंटेन्सिटी अँड ड्युरेशन ऑप्शन ऑफ ड्रग दॅट आर इनॅक्टिवेटेड बाय द मेटाबॉलिझम. म्हणजे मेटाबॉलिझम झाल्याच्यानंतर एखादा ड्रग जर इनॅक्टिव्ह होत असेल तर मेटाबॉलिझम जर वाढलं तर तो ड्रग लवकर इनॅक्टिवेट होईल, त्याची ॲक्टिव्हिटी आपल्याला कमी भेटेल. म्हणजे इंटेन्सिटी आणि ड्युरेशन ऑफ ॲक्शन त्या ड्रगची काय होणार, कमी होणार. ओके, म्हणजेच फेल्युअर ऑफ कॉन्ट्रासेप्शन विथ द ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह. ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह आपण कशासाठी देतो, प्रेग्नन्सी न राहण्यासाठी. पण जर आपण एन्झाईम इंड्युसर काही ड्रग जर दिले, ओके, आणि जर तो ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह जे आहे ते काय झाले, लवकर मेटाबोलाइज झाले, तर ते त्यांची ॲक्शनच दाखवणार नाही, त्याच्यामुळे प्रेग्नन्सी राहून जाईल. म्हणजे इथं फेल्युअर झाली थेरपीचा, त्याची ॲक्शनच भेटली नाही कोणाला. ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह जे प्रेग्नन्सी प्रिव्हेंट करणार होते ते करू शकणार नाहीत, कारण की त्यांचं लवकर मेटाबॉलिझम झालं, त्याच्यामुळे ते ॲक्शनच दाखवणार नाहीत. त्यानंतर इन्क्रीज इंटेन्सिटी ऑफ ॲक्शन इंटेन्सिटी वाढू शकते म्हणा. कशी, कारण की फॉर एक्झाम्पल जर प्रो ड्रग आहे तर तो इनॅक्टिव्ह असतो. कसा असतो, इनॅक्टिव्ह असतो, आणि त्याचं मेटाबॉलिझम झाल्याच्यानंतर तो काय होतो, ॲक्टिव्ह होतो. मग फॉर एक्झाम्पल नॉर्मली ही प्रोसेस चालू आहे, पण एन्झाईमचं काय झालं विद्यार्थी मित्रांनो, इंडक्शन झालं. म्हणजे एन्झाईमची ॲक्टिव्हिटी वाढली, त्याच्यामुळे या प्रोडक्टचं कन्व्हर्शन या ॲक्टिव्ह ड्रगमध्ये लवकरात लवकर होईल आणि जास्तीत जास्त केल्या जाईल. का, कारण की एन्झाईम इंडक्शनमध्ये प्रोडक्ट जे आहे तो ॲक्टिव्ह ड्रगमध्ये कन्व्हर्शन होण्याची जी प्रोसेस आहे ती फटाफट होऊन जाईल, वाढून जाईल. त्याच्यामुळे ॲक्टिव्ह ड्रग जास्त प्रमाणात होऊन जाईल आणि इंटेन्सिटी ऑफ ॲक्शन काय होऊन जाईल, वाढून जाईल. त्याच्यामुळे टॉक्झिसिटी पण होऊ शकतं. जसं की ॲक्यूट पॅरासिटामॉल टॉक्झिसिटी इज ड्यू टू वन ऑफ इट्स मेटाबॉलाइज दॅट इज टॉक्झिसिटी ॲक्युअर ॲट लोअर डोजेस इन द पेशंट रिसिविंग एन्झाईम इंड्युसर. म्हणजे PCM म्हणजे पॅरासिटामॉल जेव्हा मेटाबॉलाइज होतं त्याच्यापासून एक ॲक्टिव्ह मेटाबॉलाइट भेटतं आणि तो काय असतो विद्यार्थी मित्रांनो, टॉक्झिक असतो. तो असतो टॉक्झिक आणि तो लवकरात लवकर बाहेर फेकला जातो, म्हणजे अक्युमुलेट होत नाही. पण जर एन्झाईम इंड्युसर ड्रग जर दिले तर विद्यार्थी मित्रांनो पॅरासिटामॉलचं कन्व्हर्शन लवकरात लवकर या ॲक्टिव्ह मेटाबॉलाइटमध्ये होईल. ओके, म्हणजे हे बॉडीमधून इलिमिनेट व्हायच्या अगोदरच PCM पुन्हा या ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये तयार होईल, आहे की नाही. आणि याचं लेवल काय होऊन जाईल, वाढून जाईल. त्याच्यामुळे ड्रग टॉक्झिसिटी वाढू शकते, आहे की नाही. ड्रग टॉक्झिसिटी वाढू शकते, एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. त्यानंतर टॉलरन्स मी आत्ता सांगितलं तुम्हाला. इफ द ड्रग इंड्युसेस इट्स ओन मेटाबॉलिझम ऑटो इंडक्शन कार्बामाझेपाम आणि रिफाम्पिसिन. फॉर एक्झाम्पल एखादा ड्रग असतो ते स्वतःच एन्झाईम इंडक्शनमध्ये मेटाबॉलिझम वाढते, मग हा ड्रग काय करतो, स्वतःच एन्झाईम म्हणजे इंडक्शन झाल्यानंतर स्वतःचं मेटाबॉलिझम वाढून घेऊ शकतो. त्याच्यामुळं टॉलरन्स येऊ शकतं. काय येऊ शकतं, टॉलरन्स येऊ शकतं. आलं लक्षात, एवढं तुम्हाला ध्यान घ्यायचं आहे. सम एंडोजेनियस सबस्टेट एक्झाम्पल स्टिरॉइड आणि बिलिरुबिन आर ऑल्सो मेटाबॉलाइज फास्टर. काही जे स्टिरॉइड किंवा बिलिरुबिन आहे ती लवकरात लवकर मेटाबॉलाइज होऊ शकतात, जे की नॉर्मल प्रमाणात मेटाबॉलाइज होतात. पण एन्झाईम इंडक्शन जर झालं तर ते जास्त प्रमाणात काय होऊन जातील, मेटाबॉलाइज होऊन जातील. त्यानंतर प्रेसिपिटेशन ऑफ ॲक्यूट इंटरमिटंट पॉर्फारिया होऊ शकतो. कशामुळं, बघा, एन्झाईम इंडक्शन इन्क्रीजेस द पॉर्फायरिन सिंथेसिस डिप्रेसिंग डेल्टा अमायनो लेव्हुलेनिक ॲसिड सिंथेज. ओके, त्यानंतर बघा, द इंटरमिटंट यूज ऑफ इंड्युसर मे बी इंटरफेअर विथ द ॲडजस्टमेंट ऑफ डोज ऑफ अनदर ड्रग प्रिस्क्राइब ऑन रेग्युलर बेसिस. एक्झाम्पल ओरल अँटीकोॲग्युलंट, ओरल हायपोग्लायसेमिक, अँटीप्लेप्टिक आणि अँटी हायपरटेन्सिव्ह, आहे की नाही. याच्यामुळे सुद्धा यांचं काय होऊ शकतं विद्यार्थी मित्रांनो, डोज ॲडजस्टमेंटमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. ओके, तर हे काय आहेत विद्यार्थी मित्रांनो, काही कॉन्सिक्वेन्सेस आहेत की जे कशामुळे होऊ शकतात, एन्झाईम इंडक्शनमुळं होऊ शकतात. त्याच्यानंतर जो शेवटचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, 2 प्रश्न आले बघा. विच ऑफ द फॉलोइंग टाईप ऑफ ड्रग मेटाबॉलायझिंग एन्झाईम आर इंड्युसिबल. बघा, जे मायक्रोझोमल एन्झाईम असतात ते इंड्युसिबल असतात. मायक्रोझोमल जे असतात ना ते काय असतात, एन्झाईम इंड्यूस असतात. म्हणजे एन्झाईमनं आपल्या एखाद्या ड्रगनं इंड्यूस होऊ शकतात मायक्रोझोमल. मग हे मायक्रोझोमल याचं उत्तर आहे. ओके, त्यानंतर 10वा जो प्रश्न आहे तो काय आहे, सिलेक्ट द ड्रग दॅट अंडरगो एक्सटेन्सिव्ह फर्स्ट पास मेटाबॉलिझम. बघा, काही ड्रग असे असतात की त्यांचं फर्स्ट पास मेटाबॉलिझम जास्त होतं. म्हणजे जेव्हा स्टमकमध्ये ड्रग तो जातो तर पोर्टल व्हेनद्वारे लिव्हरमध्ये जातो आणि लिव्हरमध्ये त्याचं काय होतं, फर्स्ट पास मेटाबॉलिझम होतं.
फर्स्ट पास मेटाबॉलिझम होतं आणि राहिलेला जो ड्रग आहे विद्यार्थी मित्रांनो, तर तो कुठे जातो नंतर आपल्या ब्लडमध्ये जातो आणि त्या ब्लडची आपल्याला ॲक्शन भेटते आहे का नाही. मग फर्स्ट पास मेटाबॉलिझम काही ड्रगचं खूप जास्त असतं. तर ते कोणते ड्रग, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, हे जे प्रोप्रॅनोलॉल आहे ना, याचं फर्स्ट पास मेटाबॉलिझम खूप जास्त राहतं. कोणाचं? प्रोप्रॅनोलॉलचं. ध्यानात घ्या. आपण याचे एक्झाम्पल बघू की ज्या ड्रगचं फर्स्ट पास मेटाबॉलिझम खूप जास्त आहे. बघा, एक्सटेंट ऑफ फर्स्ट पास मेटाबॉलिझम ऑफ सम इम्पॉर्टंट ड्रग. हायमध्ये कोणकोणते येतात बघा. हाय जे ओरली घेतो का नाही आपण, त्याच्यामध्ये प्रोप्रॅनोलॉल झालं, अर्प्रॅनोलॉल झालं, व्हेरापॅमिल, साल्बुटामॉल, त्यानंतर ग्लिसराइल, ट्रायनायट्रेट, मॉर्फिन आणि पेथिडीन यांचं जे फर्स्ट पास मेटाबॉलिझम आहे ते खूप हाय आहे. ओके. आणि जे इंजेक्टेबल देतो त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आयसोप्रिनालिन, लिडोकेन, हायड्रोकॉर्टिसोन आणि टेस्टोस्टेरॉन यांचं सुद्धा हाय आहे. इंटरमिडिएटमध्ये क्युनिडिन, ॲस्पिरिन, डेसिप्रामाइन, नॉर्टिप्टॅलिन, क्लोरोप्रोमॅझिन, पेंटाझोसिन आणि मेटोप्रोलॉल हे येतात. त्यानंतर लोमध्ये फिनोबार्बिटोन, फिनाइल ब्युटाझोन, टोलबुटामाइड, थिओफायलिन, पिंडोलॉल, आयसोप्रोपॅमाइड आणि आयसोसॉर्बाइड मोनोनायट्रेट हे येतात. पण तुम्हाला ध्यानात कोणते ठेवायचे, हे ध्यानात ठेवायचे आहे. कोणते? प्रोप्रॅनोलॉल, त्यानंतर साल्बुटॅमॉल, अल्प्रेनोलॉल, त्यानंतर व्हेरापामिल, मॉर्फिन, पेथिडीन आणि ग्लिसराइल ट्रायनायट्रेट आहे की नायट्रोग्लिसरीन यांचं फर्स्ट पास मेटाबॉलिझम कसं आहे, हाय आहे. पेपरमध्ये विचारू शकतात. ठीक आहे. तर एवढ्या प्रकारचे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पेपरमध्ये विचारू शकतात.